नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपच्या आमदार सीमा हिरे यांनी हॅट्रिक साधत मोठ्या मताधिक्याने आपला गड राखला। त्यांनी तब्बल 68,177 मतांनी विजय खेचून आणत शिवसेना ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर आणि मनसेचे दिनकर पाटील यांचा दारुण पराभव केला। तिरंगी लढतीचे चित्र असलेल्या या मतदारसंघात आमदार सीमा हिरे यांनी एकतर्फी विजय साकारत समर्थकांनी एकच जल्लोष केला। कामगार वर्गाचा मतदारसंघ म्हणून ओळख असलेल्या या नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात यंदा तिरंगी लढतीचे चित्र निर्माण झाले होते। मवियाकडून ठाकरे सेनेचे सुधाकर बडगुजर मैदानात होते, तर भाजपने तिकीट नाकारल्याने ऐनवेळी मनसेत उडी घेऊन दिनकर पाटील मैदानात उतरले होते। अटीतटीची लढत वर्तवली जात असताना सीमा हिरे यांनी मोठे मताधिक्य मिळवत एकतर्फी विजय साकारला। हिरे यांनी आपल्या फेरीपासून घेतलेली आघाडी अखेरपर्यंत ती तशीच कायम राहिली। त्यांनी पहिल्या फेरीत 1015 मतांनी आघाडी घेतली। पहिल्या 4 फेऱ्यांपर्यंत मनसेचे दिनकर पाटील दुसऱ्या स्थानी असल्याने सीमा हिरे यांनी पाटील यांच्यात लढतीची शक्यता वर्तवली जात होती। मात्र 5व्या फेरीपासून बडगुजर दुसऱ्या स्थानी आले। मात्र तोपर्यंत आमदार सीमा हिरे यांचा लीड 11,539 मतांवर पोहोचल्याने तो तोडणे अखेर शक्य झाले नाही। 10व्या फेरीपर्यंत आमदार हिरे यांचा लीड 19,912 पर्यंत पोहोचला होता, तर 15व्या फेरीत 31,626 मतांचा लीड मिळताच आमदार सीमा हिरे यांचा विजय निश्चित झाला होता। तर 30व्या फेरी अखेर आमदार सीमा हिरे यांना पोस्टल मतांसह 1,41,725 मते मिळाली असून त्यांचा तब्बल 68,177 मतांनी दणदणीत विजय झाला आहे।